सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष मनोहर वावळे, परभणी दक्षिण विभाग। परभणी दक्षिण विभागातील सर्व पूर्णा, गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी या सर्व तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विद्वत्त सभा, कर्मचारी या सर्वांना मी आवाहन करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष, जिल्हा समन्वयक अशोकभाऊ सोनवणे यांच्या सूचनेनुसार होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आपल्याला ताकदीनिशी लढवायच्या आहेत। त्या अनुषंगाने आपण तालुका अध्यक्ष व सर्व टीमनं आपल्या तालुक्यामध्ये किती सर्कल आहेत, पंचायत समिती किती गण आहेत, त्या सर्वांना भेटी देऊन आपल्याकडे जो इच्छुक उमेदवाराचा दिलेला फॉर्म आहे तो फॉर्म भरून घेऊन आपल्या तालुका कार्यालयाकडे उपलब्ध असेल नसेल तर मला आपण फोनच्या माध्यमातून कळवावं व जिल्हा संपर्क कार्यालय या ठिकाणी सुद्धा इच्छुक उमेदवारांचे फॉर्म स्वीकारल्या जात आहेत। म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचना अशा आहेत की जास्तीत जास्त युवकांना आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकीट देऊन त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्यात आणि आपल्याला ही निवडणूक ताकदीनिशी लढवायची आहे। म्हणून सर्व संविधान प्रेमी फुलेशाह आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी आजी माजी सर्व पदाधिकारी यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये राज्यामध्ये बहुजन समाजावर जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे अत्याचार होतो त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी प्रामुख्याने पुढाकार घेऊन त्याला न्याय देण्याचे काम करत आहे। म्हणून मतदार बंधू आणि भगिनींना सुद्धा माझी विनंती आहे की प्रस्थापिताच्या विरोधात ही विस्थापिताची लढाई आहे। या विस्थापिताच्या लढाईमध्ये तुम्हाला सामील होऊन आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्था हा कार्यकर्त्याचा अनुषंगाने असतात। म्हणून सर्व संविधान विचारवंतांना मी या निवडणुकीमध्ये आपण सामोरे यावं आणि वंचित बहुजन आघाडी आपल्याला निश्चितपणाने उमेदवारी देऊन न्याय देण्याचं काम करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्याला हात बळकट करायचे आहेत। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण कुणाच्या युतीच्या भूलथापाला बळी न पडता आपण आपल्या स्वातंत्र्य बलबुत्त्यावर केलेल्या कामाच्या भरोशावर आपण या निवडणुका ताकदीनिशी लढवणार आहोत। म्हणून मी आपणास आवाहन करतो आणि जय भीम करतो। जय भीम, जय संविधान।